शिवाजी पार्कला. शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आर्ट फेस्टिवल चालू आहे. तर येथे सध्या फेस्टिवल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. दिल्लीचेही दफ्तर आहे तिथं ते सध्या एक्झिबिशन आहे. गेल्या वर्षी यांच्या शस्त्रांचं इथे प्रदर्शन होतं. ह्या ताई होत्या. तर आज आपण या ताईंकडनं जाणून घेणार आहोत दिल्लीचंही दफ्तर आहे ह्या प्रदर्शनाबद्दल. गेले 3 वर्ष म्हणजे आता आपण मागच्या वर्षी महाराजांची दुर्मिळ असं छायाचित्र यांचं प्रदर्शन भरवलं होतं. तर यावेळी आपल्या मराठ्यांचे सामर्थ्य फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून दिल्लीतही त्यांनी तख्त गाजवले. हे थोडक्यात आपल्या सर्वसामान्य जनतेला सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे या उपक्रमास आपण नाव दिले आहे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर आपण आतमध्ये जाऊन शस्त्र आणि त्यांचे चॉकलेट प्रथम तुम्ही इथे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आणि हिंदू जगामध्ये ते सदैव अजरामर राहणार आहेत. तर ज्या तलवारींच्या सामर्थ्यावरती छत्रपती शिवरायांनी संबंध हिंदुस्थानाला एक संरक्षणात्मक भिंत घालून दिली त्या इथे तलवारीत आपल्याला दिसते वेग आणि संशय. तर हा कवी शिवराज भूषण सांगतात की या तलवारीच्या सामर्थ्यावर छत्रपती शिवरायांनी आपल्या हिंदूंच्या भाळावरील टिळ्याचं आणि मुखातील रामनाम तसेच खांद्यावरील जानव्याचं या सर्वांचं रक्षण केलं आहे. तर त्यामध्ये ते ब्रज भाषेत अत्यंत छान एक विलक्षण छंद सांगतात की राखी हिंदू वानक तिलंक राखी अस्मृती पुराण राखे वेदविधी सुनिमे राखी रजपुती राजधानी राजनकी धरा में धर्म राखो राखो गुण गुणी में भूषण सुकवी जिती हद मर्र हट नकी देश देश की रति बखानी तब सुनी में साही के सपूत शिवराज समसेर तेरी दिल्ली दल दाबी के दिवाल राखी. म्हणजे या समसेरीच्या सामर्थ्यावर या हिंदू जगातील छत्रपती शिवरायांनी कसं संरक्षण केलं हे थोडक्यात ते सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढे तुम्हाला ते एक दिसेल म्हणजे शिखांचं हे आवडतं किंवा शीख लोकांना ते प्रसिद्ध असणारं असं टेग नावाचं शस्त्र. तर त्याच्यावरती ते विलक्षण छंद गातात की वेद राखे विधी पुराण पर राम नाम राख्यो अतिरस न सुधर में हिंदू नक्की चोटी रोटी राखी है सिपाही नक्की कांधे में जनेऊ राख्यो माला राखी घर में मिडी राखे मुघल मरोरे राखे पातसहा बैरी पिसी राखे बरदान राख्यो कर में राजन की हद राखी ते गवल शिवराय देव राख्यो देवल स्वधर्म राखे घर में. म्हणजे घराघरात जे देव सुरक्षित आहे आणि मंदिराचे जे कळश शाबूत आहेत ते केवळ छत्रपती शिवरायांमुळे. पुढे त्याचेच वारसा आपल्याला चालवताना राजाराम महाराज दिसतात. आणि जसं छत्रपती शिवरायांनी दिल्लीवरती चालून जायची योजना आखली होती तसं छत्रपती राजाराम महाराजांनी जे हनुमंतराव घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे हे 2 पितापुत्र होते त्यांनाही पत्र लिहून पाठवलं होतं की थेट भागानगर विजापूर आणि रायगड हे प्रांत काबीज करून दिल्लीवरती आक्रमण करावे आणि दिल्ली ताब्यात द्यावी. जर आपण या युद्धात यशस्वी झालात तर आपल्याला 7 सरंजाम फोन बक्षीस म्हणून देण्यात येईल. यावर 7 सरंजाम होन म्हणजे 7 लाख होन आपल्याला बक्षीस स्वरूपात देण्यात येते असे राजाराम महाराज सांगणारे आपल्याला दिसतात. पुढे सर्व वीर पराक्रमी पुरुषांमध्ये आपल्याला एक ताराऊ साहेब या दिसतात ते. तर अशी ताराऊ साहेब तर त्याच्यावरती गदी माडगुळकर म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर त्या तारारांनी असं संबोधतात की सम्राज्ञी तू समर कुशला लोक नेत्री प्रतापी सत्ता धान्ना नमो निरणी आपुले राज्य स्थापी नारी नो हे जगती ज्योत पौरुषाची तारा राणी जननी आमुच्या अस्मितेची अनयशाची अशी तब्बल 7 वर्ष औरंगजेबासोबत लढा देणारी आणि वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी राजाराम महाराजांच्या म्हणजे आपल्या पतीच्या निधनानंतर डाव्या हाताने भाडावरचं कुंकू पुसत उजव्या हातात तलवार घेऊन औरंगजेबासारख्या बलाढ्य शस्त्र धुळीस मिळवणाऱ्या ताराऊ साहेब. म्हणून तर म्हणतात ना दिल्ली झाली दिनवानी दिल्ली शाहचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली ताराबाईच्या बखते दिल्ली पतीची तकते खचो लागली तेवी मते पुराणे ही खंडली रणरंगी क्रुद्ध झाली रामराणी भद्रकाली प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. पुढे पाहूयात आपण शस्त्रांची पण माहिती हवी त्यावेळी.
नाही तुम्ही जे काही एक्झिबिशन आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. ठीक आहे, चालेल. आता इथे तुम्ही पाहू शकता गुर्ज नावाचं शस्त्र आपल्याला दिसतंय. सर्व शस्त्रामध्ये मी म्हणेल की घातक आणि भयानक असं शस्त्र तुम्ही पाहू शकता की ज्याप्रमाणे कुऱ्हाडीच्या पाकळ्या असतात त्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याचा आकार दिसेल. मध्ये हा गदेचा गज आणि खाली तलवारीची मूठ. त्यामुळे ढाली किंवा चिलखत किंवा डोक्यावरची शिरस्त्राण फोडण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जायचा. आणि औरंगजेबाची जेव्हा आग्रा भेट ठरली होती छत्रपती शिवरायांसोबत तेव्हाही कवी भूषणांनी या गुर्जाचं एक छान वर्णन केले की 1000 गुर्जबदार त्याने आपल्या आजूबाजूला रोखून ठेवले होते कारण छत्रपती शिवराय त्याच्या भेटीत जातात ते. म्हणून तो राजा जसवंत सिंगाला विनवणी करतोय की माझ्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी तुझ्याकडील फौज फाटा माझ्याकडे पाठवून दे. आणि तब्बल 1000 गुर्जबदार आपल्या आजूबाजूला रोखून ठेवले होते. मग छत्रपती शिवरायांची भेट घेतली होती. त्यावरती कवी भूषण सांगतात कये के 1000 जहा गुर्ज बर दाड ठाडे करी के हुस्यार नीति पकरी समाज की राजा जसवंत को बुलाए के निकट राखू देऊ लखे नीरे जिने लाज स्वामी काजे की भूषण तबऊ ठटकत ही गुसल खाने सिहल झपट गुनी सही महाराज की हट की हत्यार फड़ भांदी उमर रावण की किनी तब भेट नो रंगने शिवराज की. आणि आपल्याला इथे दिसतील पिलाजीराव जाधवराव अत्यंत शूरवीर योद्धे. पुढे छत्रपती शाहू महाराज मी म्हणेल की मराठा जे राजे होऊन गेले त्याच्यामध्ये अत्यंत ताकदवार असे छत्रपती शाहू महाराज. आणि शाहू महाराजांनी पुढे तुम्हाला सांगते या आपण पाहूया श्रीमंत बाजीराव पेशवे यांना जे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये ते सांगतात की जर 1000 फौज एका बाजूला आणि आमचे बाजीराव एका बाजूला असतील तर आम्ही बाजीरावांचीच निवड करू. म्हणजे बाजीरावांचं पराक्रम आणि ताकदवर ही आपल्याला या पत्रातून कळून येईल. आता बाजीराव म्हटलं की आपल्याला सरळ आठवते ती मस्तानी आणि काशीबाई कारण आपण चित्रपटात तेच पाहिले. परंतु त्यांचे असे पराक्रम आणि जे त्यांचे युद्ध होतं ते अटळ म्हणजे त्याचं मी शब्दात अखेर वर्णनच करू शकत नाही. पुढे आपल्याला अंताजी मालकेश्वर धंदे दिसते आणि ते आपल्याला लहान शस्त्र वाघनख. आता वाघनख म्हटलं की आपल्याला अफजल खान प्रकरण आठवतं. अशा प्रकारचं लहान आणि छुप शस्त्र तुम्हाला दाखवू शकते. अशा प्रकारे जर हे जेव्हा मी बोटात घालते आणि हातावरती एखादा शेला पांघरते किंवा हात सरळ असा झाकून ठेवते आणि एक फेरफटका मारून दे तरी लवकर कोणाच्या लक्षात येणार नाही की माझ्या हातात अशा प्रकारचं शस्त्र आहे. म्हणून त्याला लहान किंवा छुप शस्त्र म्हणतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचं हे शस्त्र. पुढे इथे एक आडकीता दिसेल तुम्हाला. आता पाहूनच आपल्या लक्षात येतं की सुपारी कातरण्यासाठी याचा वापर होतो. पण आपले जे गुप्तहेर असायचे छत्रपती शिवरायांचे ते शत्रूच्या पोटात जाऊन माहिती काढायचे. अशा वेळी ते जर सापडले गेले तर की बाबा हे शत्रूच्या पक्षातून आलेले लोक आपल्याकडची छावणीतील माहिती काढतात ते आणि छत्रपती शिवरायांजवळ पोहोचवतात ते. तर अशा वेळी ती स्वतःच्या प्राणाचं रक्षण कसे करणार तर या आडकिताचा सरळ वापर एक कट्यार म्हणून करणार आणि समोरच्या शत्रूवरती आघात करून त्याला बोक्सून ते पळ काढू शकणार. अशा प्रकारचं हे एक लहान शस्त्र अडकिता. आता इथे तुम्हाला तलवारीचे काही प्रकार दिसतील. सरळ पात्याची धोप आणि ह्या मुघली किंवा मोठ्या खाली तुम्हाला दिसेल की कटोरी आणि फूल. म्हणजे अशा अनेक जे प्रांत होते किंवा देश होते त्यातील कारागिरांनी त्यांच्या सोयीनुसार बनवलेले शस्त्र. छत्रपती शिवरायांच्या तलवारींची नावे जगदंब, तुळजा आणि भवानी हे तर आपल्याला माहितीच आहे. आता आपण पुढे पाहूयात. हे सर्व ही जी छोटा अडकिता आहे ह्याचा वापर आपण शस्त्रासाठी सुद्धा करू शकतो आणि सुपारी कातरण्यासाठी सुद्धा करू शकतो. बरोबर. आता मी आपल्या दाखवली की आपल्या महाराष्ट्रातील काही शस्त्रे आपण पाहिजे. तसं एक ह्युमन साम्राज्य आहे आणि त्या ह्युमन साम्राज्यातलं आलेलं हा जांबिया म्हणजे जसं आपल्या लोकांमध्ये कट्यारी प्रसिद्ध आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की लग्नामध्ये जेव्हा नवरदेव उभा राहतो तेव्हा तो हातात कट्यार घेऊन त्याला पुढे लिंबू लावून म्हणजे लग्नच लागू शकत नाही. अशा प्रकारची आपली महाराष्ट्रातील कट्यार रुळलेली. तसं ह्युमन साम्राज्याचं प्रसिद्ध जांबिया म्हणजे नेहमी त्यांच्या कमरेला ते शस्त्र असतंच आणि त्याच्यावरती ते नाचगाणी किंवा नृत्यही सादर करतात. त्यांच्या जो राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वजावरती आपल्याला या प्रकारचे शस्त्र पाहायला मिळतं. आता इथे कट्यारीचे प्रकार पाहू शकतात. या कट्यारीवरची जाळी काम दिसतंय तर ती मुघली कट्यार. आता ही काही सामान्य सैनिकांची कट्यार आणि ही महिलांची कट्यार म्हणजे त्या हाताची पकड ज्या म्हणजे पुरुष कसे जरा हे असतात त्याच्यामुळे त्यांच्या हाताचे माप कट्यारींना दिले जाते. आणि खाली ही लहान दिसती ही महिलांची कट्यार, सैनिकांची कट्यार आणि ही मुघली कट्यार.
कट्यारीचे प्रकार आता जे अफगाणिस्तानातून खिंड पार करून म्हणजे आपण म्हणतो की खैबर खिंड अफगाणिस्तान लोकांनी पार केली, तर ती खिंड पार करून जे लोक आपल्या महाराष्ट्रात आले तर त्या शस्त्राचं नाव दिले की खैबर हो खैबर शस्त्र. खंजराली दिसेल तुम्हाला इथे, हा करचुरा दिसेल, याच्यावरती हस्तिदंत म्हणजे हत्तीच्या दाताचं काम आहे. आणि आपण म्हणतो की मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले, तर ते कुठे लावलेत? पाकिस्तानच्या सरहद्दीवरती. म्हणजे फक्त या महाराष्ट्रात किंवा दिल्लीवरती वर्चस्व प्रस्थापित करून राहिले ना, ते तिथे शत्रूच्या पोटातही शिरले. अटकचा किल्ला त्यांनी ताब्यात केला आणि तिथे जाऊन त्यांनी तोफाही आणल्या. अशा प्रकारचे आपल्या मराठ्यांचं सामर्थ्य विलक्षण आहे. किती शब्दात आपण ते सांगण्याचा प्रयत्न हो तरी ते नाही, पूर्ण आपलं आयुष्य निघून जाईल, परंतु त्यांचं पराक्रम काही संपणार नाही. आता इथे पायगुडे, मानाजी पायगुडे, प्रथम त्यांनी अटकच्या किल्ल्यावरती पाय ठेवला आणि किल्ला ताब्यात घेतला. शूरवीर म्हणून त्याला पायगुडे नाही, सरनेम त्यांचा असं हो, पण एक अंदाज सुद्धा आपल्याला लावता येईल की त्या प्रकारचं हो. आता हे दस्तान तुम्ही इथे पाहू शकता. युद्धामध्ये मी पराक्रम गाजवते, पण अशा वेळी माझा हात शाबूत राहणं महत्त्वाचं, म्हणून माझ्या हाताच्या प्रोटेक्शनसाठी या प्रकारची दस्तानं हातात घातली जायची. म्हणजे आपल्या हाताच्या मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंत पूर्ण हात प्रोटेक्ट होतो. एखाद्या तलवारीने किंवा शस्त्राने माझ्या हातावरती जरी आघात झाला तरी माझा हात त्याचा बचाव होऊ शकतो. अशा प्रकारचे दस्तान. आता गेल्या वर्षी शस्त्रांच्या प्रदर्शनामध्ये हो हो हो. आता हा बिछवा, विंचवाची जशी नांगी असते त्याप्रमाणे याचा आकार असल्यामुळे याला बिछू किंवा बिछवा असं म्हटलं जातं. आता इथे पाहू शकता तुम्ही वेगळी कट्यार, म्हणजे विजयनगर साम्राज्याची ही कट्यार आहे. जशी आपल्या कट्यारी पाहिलं त्याच्यावरती तुम्हाला परस दिसणार नाही, परंतु याच्यावरती तुम्हाला परस आणि एक शरबच्या चेहऱ्याचा तुम्हाला आकार दिसेल. म्हणजे पोटाचं प्रोटेक्शन होण्यासाठी त्या प्रकारचं त्याच्यावरती ही परस करून घेतलेली आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, प्रांतातील प्रत्येक कारागिरांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या याच्यानुसार बनवलेले शस्त्र आहेत. आता पुढे पाहूया ते चिलानम दिसेल आपल्याला, म्हणजे देवी देवता असतात तर त्यांच्या हातामध्ये सुद्धा अशा प्रकारचं शस्त्र धारण केलेलं आपल्याला दिसेल. इथे तलवारी दिसते. आता या तलवारीवरती आपल्याला मध्ये सरळ बारीक जाताना रेषा दिसतात. आता बरेच लोकांमध्ये असे गैरसमज आहेत की तलवारी अत्यंत वजनाने जड असतात, परंतु असं काही नाही. जेवढी तलवार वजनाने हलकी असेल हो हो तलवारीचं वजन हो पाहू शकतात आपण तिकडे नंतर. अच्छा, तर जेवढी तलवार वजनाने हलकी असेल तेवढ्या वेळ मी युद्ध गाजवू शकते. त्याच्यामुळे जे तलवारीचं अतिरिक्त वजन असायचं ते अशा नाळ पाडून खालपर्यंत अशा नाळ पाडून तलवारीचं अतिरिक्त वजन कमी केलं देखील पाहू शकता की लहानांच्या म्हणजे मुलं येतात ते आवडीने चिलखत आणि ढाल या सर्वाकडे अट्रॅक्ट होतात. तर इथे पाहू शकता 4 आयना प्रकारचं चिलखत, काळा निवृत्ताची झालेली झिजही तुम्ही पाहू शकता. असं जमिनीत गाडलेलं आहे ॲक्च्युली आम्हाला मिळालेलं आहे. आणि असे काही पूर्वज किंवा वंशजही आपल्याला पाहायला मिळतात की हा वारसा त्यांना नको आहे, म्हणून त्याची ते कुठेतरी निगा न राखल्यामुळे ते कोणाला तरी एक भंगारवाळा असेल किंवा कोणाला असेल तर त्याकडून आम्ही हे कलेक्ट करतो आणि आमच्या संग्रहात त्याचं रक्षण करून अशा प्रकारचं प्रदर्शनाच्या स्वरूपात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतो. कुऱ्हाडीचे प्रकार पाहायला मिळतील. ढाली ह्या 3ही चांबड्याच्या ढाली आहेत. हो चांबड्याचं, जे काही पूर्वी गेंडा किंवा बैल वगैरे कुठलंही जनावर मेलं तर त्याची चांबडी काढून ती सुकवून त्याच्यावर मोठी प्रोसेस ते करून त्याच्यावरती आवरण दिलं जायचं. लोखंडाच्या ढालीला सहज गंज सोडू शकतो किंवा डॅमेज होऊ शकतात, तर अशा चांबड्याच्या ढाली दीर्घकाळ टिकू शकतात. आता या ढालीवरती नक्कीच कुठल्या तरी शस्त्राचा आघात झाला असल्यामुळे त्याची ही अशी आपल्याला हालत पाहायला मिळते. पुढे पाहूयात आपण. आता महाजी शिंदे पाहू शकता, सदाशिव भाव पाहू शकता. पानिपतामध्ये भीष्म पराक्रम आपल्या भारतात मी म्हणेल की जे युद्ध झालं पानिपतच्या रणांगणावर, अतिशय म्हणजे अंगावरती शहारा येणारं रक्ताच्या थारोळ्यात अक्षरशः आपले वीर जवान लढत होते. कित्येक लाख फौजफाटा आपल्या मराठ्यांचा म्हणजे हे झालं, त्यांना देवाग्नी आली. आणि जसं म्हणतात की कयेक कुंकू पुसली गेली, कयेक बांगड्या फुटल्या गेल्या, कयेक मणी गाळाले ते पानिपतच्या रणांगणावर. अशा महाजी शिंदेंनी त्यांच्या पायात सांग लागलेली असताना पुढे जे अब्दाली आपल्या भारतावर स्वारी करून आला होता त्याला पुढे सळोकी पळू करून सोडलं आणि पुन्हा त्यांनी कधीही पानिपतनंतर आपल्या भारतावरती आक्रमण करण्याचा विचार केला नाही. मी म्हणेल की खरं हेच आपल्या मराठ्यांचं विजयी आहे. पुढे आपण पाहूया धनुष्यबाण दिसेल आपल्याला इथे. आता धनुष्यबाण म्हटलं की आपल्याला फक्त रामायण आणि महाभारत आठवतं, तर असं नाही. छत्रपती शिवरायांनी सुद्धा धनुष्यबाणाचा वापर केलेला आहे. तर कवी भूषण त्याच्यावरती छंद गातात की तीरगोली बाण नके होत कटी नाही, मूर्छा नहू की ओटमे ताही समज शिवराज हंकमारी हल्ला किओ.
दावा बांधी पर हल्ला वीरवर जोटमे ताव देते मुछन कंगूरने पे पाव देते अरिमुख गाव देते कुदे परे कोटमे. म्हणजे धनुष्यबाण हाती घ्या आणि शत्रुवरती तुटून पडा असे छत्रपती जयघोष करताना त्यांनी ते ब्रज भाषेमध्ये लिखित करून ठेवलं आहे. अशा प्रकारे ब्रज भाषा हो. तमिळनाडू आंध्र प्रदेश या प्रांतातून ही भाषा आपल्याकडे आली आहे. तर इथे तुम्ही या बंदुकीचे प्रकारही पाहू शकता. आताच्या 147 सारख्या मोठमोठ्या रायफल्स आपल्याला दिसतात, पण पूर्वी अशा नव्हत्या. तुम्हाला या छड्याच्या किंवा ज्या शिशाचे गोळे असतात त्याच्यामध्ये ठासून त्याचा अग्नीच्या साह्याने बार केले जायचे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा रॉड दिसेल, त्याच्या साह्याने त्याच्यामध्ये दारू हे करून टाकून अग्नीच्या साह्याने त्याचे बार केले जायचे. अशा प्रकारच्या या बंदुका जुन्या प्रकारच्या. आता इथे तुम्हाला भाले दिसतील, गजकुंत भाला, अश्वकुंत भाला, पायदळी भाला आणि सांग दिसेल तुम्हाला. हा निशाणाचा भाला. आता आपण राष्ट्रध्वज फडकवतो ते एखाद्या स्टीलच्या किंवा काठीच्या याच्यावरती फडकवतो, पण पूर्वी असं नव्हतं. छत्रपती शिवराय हे जेव्हा युद्धास निघायचे किंवा त्यांचं आगमन होत असायचं दरबारात, तर अशा प्रकारच्या शस्त्रावरती जे शस्त्र लांब असायचे गीतं किंवा सांग या शस्त्रांवरती ते निशाणाचे भगवे झेंडे फडकवले जायचे आणि ते पहारेकरी छत्रपती शिवरायांच्या स्वागतासाठी मानाने उभे राहायचे. म्हणजे घोड्यावरती वापरण्यात येणारे भाले वेगळे असायचे, हत्तीवरती वापरण्यात येणारे भाले आणि पायदळी युद्ध करताना वापरण्यात येणारे भाले वेगळे असायचे. वेगवेगळे शस्त्र बरोबर. समोर एखादा पट्टेकरी किंवा गुरदबदार आहे, त्याच्यावरती तुम्ही किती तलवारीने घाव केला तर ते घाव त्याला तो काहीच होऊ शकणार नाही. अशा त्यामुळे दोन्ही समसमान युद्धांना हे हवं तसं शस्त्र त्यावेळी दिलं जायचं. धन्यवाद. जय शिवराय. ताई, आज तुमचं हे प्रदर्शन आहे, ह्याचा आज शेवटचा दिवस आहे. तर आता पुढच्या वर्षीसुद्धा जेव्हा आर्ट फेस्टिवल येईल त्यावेळेला काय असेल नवीन? नाही, आत्ताच संकल्पना सांगणार नाही, परंतु आत्ता जसा उत्साह सर्व जनतेचा आहे पुढच्या वर्षी तसाच असू द्या इतकंच मी सांगेल. आणि दरवर्षी जशी नवनवीन संकल्पना आपण इथे राबवतो तशी पुढच्या वर्षी नवीन संकल्पना नक्कीच. तर आपण सगळ्यांना पुन्हा एकदा सांगूया की आर्ट फेस्टिवलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. हो, आजचा लास्टचा दिवस आहे. गेले 3 दिवस झालं आपल्या इथे प्रदर्शन आयोजित आहे. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर आपणही आज आपल्याला शक्य असेल तर नक्की इथे भेट द्या. धन्यवाद. जय शिवराय. थँक्यू.